नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थसिद्धी क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे। तर बाळांनो, आता कालच्या शेड्यूलमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला। तर कारण तुम्हाला माहीतच आहे की काल आपल्या सर्वांचे लाडके बाप्पा यांचं काय होतं, विसर्जन होतं। त्यामुळे तुम्हाला मराठी ग्रामरचा आणि जे आजचा टेस्टचा टॉपिक होता त्यामध्ये पण काय आम्ही तुम्हाला मेसेज दिला नाही, डायरेक्टली टेस्ट दिली। तरी पण मला गॅरंटी आहे की तुम्ही ते सॉल्व कराल, ठीक आहे। थोडे कमी मार्क्स भेटतील, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे। तर त्याबद्दल मी तुमचे सर्वांना सॉरी म्हणतो, ठीक आहे। आणि त्याचप्रमाणे आपण काय करूया, आज नवीन टॉपिकला म्हणजे आपण कालच्या व्हिडिओजमध्ये क्षेत्रफळ हा टॉपिक पाहिला होता। तर त्यामध्ये मी 2-3 टाईपचे तुम्हाला क्षेत्रफळ सांगितले होते। तर आज काय करूया, जे पण आपले रिमेनिंग राहिलेले आहेत, शिल्लक राहिले तर ते पाहूया आणि त्यानंतर याच्यावरले क्वेश्चन्स पाहूया, ओके, ठीक आहे। तर आता इथे बघा, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ। आता मी सगळ्यांचे इथे सूत्र लिहिलेले आहेत। तर हे सूत्र जे आहेत खूप महत्त्वाचे आहेत। आता पण हे सूत्र नेमके आहेत कसे हे तर पण पाहायचं आहे आपल्याला। तर बघा, इथे सर्वात पहिले काय दिले, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ। आता बघा, आपण पहिले त्रिकोणाचं बघितलं होतं आणि चौकोनाचे बी 2 चौकोन बघितले। एक कोणता, आयात बघितला आणि दुसरा चौरस बघितला होता, ठीक आहे। तर चौकोन म्हणजे ज्याला 4 कोन असतात ते, बघा, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय, 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार। आता समभुज चौकोन म्हणजे काय नेमकं बघा, आता 4 कोन असणार म्हणजे 4 बाजू पण असणार, हे बघा। भुज म्हणजे बाजू आणि सम म्हणजे ज्याच्या सारख्या भुजा आहेत, त्याच्या सर्व भुजा सारख्या आहेत त्यालाच काय बोलतात, समभुज चौकोन बोलतात। मग जसं चौरसमध्ये बघितलं होतं बाळांनो, चौरस काय होता, चौरसच्या पण 4ही भुजा सेम होत्या, बाजू सेम होत्या। पण चौरसमध्ये काय होतं, तुमचे कोन्स किती होते, 90 अंशाचे होते। पण याच्यामध्ये तुमचे कोन्स 90 अंशाचे होणार नाहीत। तर जशी चौरसाची परिमिती आलती, तर याची पण सपोज आता हे ए ए ए ए असेल तर काय येणार, परिमिती बरोबर किती आहे, 4 गुणिले ए, म्हणजे ए काय आहे, त्याची भुजा आहे, बाजू आहे, ठीक आहे। तर त्या भुजाला 4ने गुणायचं म्हणजे त्याची परिमिती येणार। परिमितीमध्ये सर्वांचं जेवढ्या बी बाजू असतात त्या सर्वांची काय करायची, बेरीज करायची। परिमिती काही अवघड नाही। पण आता मला याचा एरिया काढायचा आहे, हा वाला सगळा एरिया काढायचा आहे। तर मी याचे बघा कर्ण हे केले, हे बघा, हे दोन काय, जरा ए बी सी डी हा माझा काय आहे, समभुज चौकोन आहे। कोणता, समभुज चौकोन आहे। तर याचे जे कर्ण आहेत, कर्णला आपण एकाला D1 आणि D2 पण बोलू शकतो। तर मग काय करायचं, कर्णांचा गुणाकार करायचा आणि त्याला काय करायचं, 2ने भागाकार करायचा, म्हणजेच काय येणार तुम्हाला, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ येणार। समजलं, समभुज चौकोन आणि चौरस हे 2 एकच आहेत। चौरसला थोडासा क्रॉस केला आपण, म्हणजे चौरसमध्ये काय असतात, ऑल अँगल्स म्हणजे पूर्ण जे कोन आहेत ते 90 अंशाचे असतात, पण याच्यामध्ये काय 90 अंशाचे नसतात। हे दोघांमध्ये एकच फरक आहे, ओके। आता त्याच्यानंतर दुसरा बघा, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ। आता समलंब म्हणजे काय बघा, समलंब म्हणजे काय, आता बघा, ही एक लाईन आहे माझी आणि ही दुसरी एक लाईन आहे। आता PQRS, आता बघा, ही PQ एक बाजू आणि SR, PQ समांतर काय, PQ समांतर SR आहे। आता PQ1 आणि SR ह्या दोन्ही बाजू समांतर आहेत, तर यांचे लंबांतर हे जे असतं लंबांतर, हे काय, लंबांतर काय असतं, सारखं असतं। कुठे पण बघा, 2 जर बाजू समांतर असतील, काय असतील, समांतर असतील, तर त्यांच्यामधलं जे अंतर आहे हे काय, लंबांतर अंतर, अंतर नाही फक्त, कोणतं, लंबांतर लंबांतर काय असतं, सारखं असतं। तर बघा, आता 2 समांतर बाजू कोणती आहेत, ही PQ आणि ही दुसरी कोणती आहे, SR आहे।
मग काय बोलले त्यांनी, 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज. जर आता मी हा चौकोन घेतला तर याच्या समांतर बाजू कोणत्या येतात, पी आणि क्यू आहे आणि ही काय एस आर आहे. तर हा जर फॉर्म्युला मला सूत्र ह्या चौकोनासाठी लिहायचं असेल तर मी काय करणार, 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज. समांतर बाजू काय येतं, पी क्यू अधिक काय येणार एस आर गुणिले लंबांतर. लंबांतरला तुम्ही काय D1 H1 पण लिहू शकता. आता बघा हा पण H आहे, हा पण H आहे, तर याला काय लिहूया इंटू H. समजलं. बघा समभुज झाला, समलंब चौकोन झाला. आता समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. समांतरभुज म्हणजे समांतरभुज म्हणजे कसं, बघा मी इथे डायग्राम हे करतोय. एक्स वाय झेड डब्ल्यू. ओके, एक्स वाय झेड डब्ल्यू. तर समांतरभुज म्हणजे समोरच्या एकमेकांच्या समोरच्या भुजा काय असतात, समांतर असतात. समांतर म्हणजे त्याला पॅरलल बोलतात इंग्लिशमध्ये, आपण काय बोलतो पॅरलल. तर समोरच्या भुजा समांतर पॅरलल असतात, त्यालाच काय बोलतात समांतरभुज चौकोन. म्हणजे समोरच्या जसं की मला आयात सांगितला होता. आयात काय सांगितला होता तुम्हाला, समोरच्या बाजू काय असतात, सारख्या असतात. हा आयात होता. मग आयात आणि समांतरभुज चौकोनामध्ये काय फरक आहे. आयातमध्ये सर्व अँगल किती असतात, 90 अंशाचे असतात. मग त्याला थोडासा क्रॉस केला मी तर काय बनतो, तुमचा समांतरभुज चौकोन बनतो. तर समांतरभुज चौकोन असेल तर तुम्ही याच्यामध्ये कुठे पण उंची काढायची. काय करा, उंची काढा. म्हणजे काय करणार, लंब टाकणार मी. तर आता कुठे पण टाकला, इथे टाकला, इथे टाकला, तर हे लंब आहे. उंची लंबांतर, दोन बाजू समांतर असतील तर त्याच्यातला लंबांतर हे काय असतं, सारखं असतं. तर आपलं एक्स वाय हे कशासोबत समांतर आहे, डब्ल्यू झेड सोबत. आणि एक्स डब्ल्यू कशासोबत समांतर आहे, वाय झेड बरोबर. तर हे समांतर जर असतील बाजू समोरच्या तर त्याच्यातलं लंब म्हणजेच उंची सारखी असते. म्हणून बघा इथे बघा, आता मी हे जर लंबांतर घेतलं तर हे काय असणार, तुमचा पाया असणार डब्ल्यू झेड. तर काय पाया म्हणजेच डब्ल्यू झेड गुणिले काय असणार, एक्स पी असणार. हे तुमचं काय आहे, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. बरोबर आहे. तर हे समजलंच असेल तुम्हाला. याच्यानंतर बघा काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आता काटकोन त्रिकोण म्हणजे काय. आता त्रिकोण बघितला तुम्ही, त्रिकोणमध्ये काय होतं तुम्हाला असं होतं. पण काटकोन त्रिकोणामध्ये बघा, काटकोन त्रिकोण जर मी इथे काढला तर इथला कोन कितीचा असतो, 90 अंशाचा. आणि मी पहिला जो फॉर्म्युला सांगितला होता एकदम स्टार्टिंगला, तर त्याच्यामध्ये आपण काय करत होतो, लंब काढत होतो. ठीक आहे. तर याच्यातलं एक जी बाजू आहे याला काय घेतात तुम्ही, पाया झालं. तर हिला काय घ्यावं लागतं, उंची. तर ह्यामध्ये काही हेच नाही आहे, कारण हे जे आहेत ते ऑलरेडी दोन बाजू त्यांच्या एक दुसऱ्यांना काय असतात, लंबांतर असतात. ठीक आहे. म्हणून त्यामुळे पाया गुणिले उंची हा त्याचं सूत्र आहे. तर आता बाळांनो, सगळ्यांपेक्षा वेगळं एक आहे ते आपल्याला काय, वर्तुळ आहे. तर वर्तुळ जे आहे, तर वर्तुळाबद्दल आता चौरस आहे, त्रिकोण आहे, याबद्दल आपण माहिती घेतली आहे. तर वर्तुळबद्दल आपल्याला काय, त्याच्याबद्दल बी तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. तर वर्तुळ काय असतो, एक बिंदू असतो बघा. तर ह्या बिंदूपासून समान अंतरावर एक अशी काय असते, क्रॉसवाली अशी लाईन काढलेली असते. याला कर्व पाथ म्हणतात. ठीक आहे. तर ह्या बिंदूपासून ही जी कर्व काढलेला आहे, तर ह्यामधलं जे अंतर आहे, हे हा बिंदू आहे, ओ नाव घेऊया आणि ते काही पण. तर हे काय म्हणतात, त्याला आर बोलायचं. काय आर, म्हणजे तुम्ही याला लिहिताना आर लिहितात, पण याचे काय आहे, ही त्रिज्या आहे. काय आहे, त्रिज्या.
आता मग ही कुठे पण काढा तुम्ही, ह्या दोघांमधलं जे अंतर कुठे पण घ्या, सर्वकडे काय असणार तुमचं आरच असणार. मग आता जर मी ह्या वर्गामधून म्हणजे केंद्रामधून जर एक लाईन केली आणि ती दोन्ही बाजूला कट करते एक दुसऱ्यांना, लक्षात हे, तर हे काय झाला व्यास झाला. काय झाला व्यास, काय झाला हा व्यास झाला. ठीक आहे, तर ही त्रिज्या झाली, हे व्यास झालं. तर व्यास बरोबर बघा इथे तुम्हाला आता सूत्र येणार याचे, व्यास बरोबर किती येणार 2 गुणिले त्रिज्या. हा एक सूत्र झाला याच्यातला, महत्त्वाचा आहे. कारण तुम्हाला बघा, तुम्हाला क्षेत्रफळ काढण्यासाठी, वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी पाय आर चा वर्ग आहे. जर तुम्हाला क्वेश्चनमध्ये व्यास दिला असेल, काय व्यास दिला असेल आणि त्रिज्या काढायची असेल, तर काय त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2 किंवा असं पण लिहू शकता 1/2 गुणिले व्यास. जर तुम्हाला त्रिज्या दिली असेल तर तुम्हाला व्यास पण काढता येतो. ठीक आहे, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय गुणिले त्रिज्याचा वर्ग. आणि दुसरं बघा, आता परिघ विचारलं तुम्हाला कधी, परिघ, परिघचा फॉर्म्युला काय आहे, सूत्र काय आहे 2πr, काय 2πr आणि पुन्हा पाय डी. डी म्हणजेच व्यास आणि आर म्हणजेच काय त्रिज्या. पण हे पण महत्त्वाचं, कधी पण तुम्हाला जसं की आपण याची परिमिती काढतो, परिमिती म्हणजे काय करतो, सर्व ह्या बॉर्डर आहे त्यांची बेरीज करतो. सेम तसंच मला हे आता पूर्ण आपण इथून फिरलो, तसं गोल राऊंड मारून आलो, ते तर कंप्लीट इथे आलो, तर आपण किती अंतर फिरलो ते फाइंड आउट करण्यासाठी म्हणजेच काय तुमचं परिघ. परिघलाच परिमिती पण बोलू शकतो आपण. परिघ आणि परिमिती सेम झालं. तर परिघ जे आहे आपण म्हणजे आपण त्रिकोण चौरसमध्ये परिमिती म्हणतो आणि वर्तुळाला काय बोलतो त्याची परिघ बोलतो. ठीक आहे, तर हे परिमिती आणि परिघ एकच आहे. फक्त त्या काय जेवढं आपण समजा एक पॉईंटपासून चालू झालं पूर्ण फिरून आलो म्हणजे किती आपण अंतर कापलं जाऊन, तर त्याला फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं परिघ लिहायचं. परिघ बरोबर काय 2πr इज इक्वल टू किंवा पाय डी. जर व्यास दिला असेल तर हा फॉर्म्युला यूज करा, त्रिज्या दिली असेल तर हा फॉर्म्युला यूज करा. ठीक आहे, तर बघा बाळांनो, आता याच्यातलं तुम्हाला आर समजलं, डी समजलं. आता पाय काय आहे, पाय जर तुम्हाला बघा क्वेश्चनमध्ये कधी पण तुम्हाला क्षेत्रफळ पाडायचं असेल तर ह्या पायची व्हॅल्यू दिलेली नसते. तर पाय म्हणजे काय लक्षात ठेवा, पाय बरोबर 22/7 किंवा 3.14 ही काय आहे तुमची पायची किंमत आहे. जर तुम्हाला वर्तुळाचे क्षेत्रफळ विचारलं तर काय करायचं पाय 22. आता बघा जर त्रिज्या कशाच्या 7च्या गुणाकारामध्ये असेल, जसं की 7, 14, 21, 28 असेल, तर मी पायची व्हॅल्यू काय घेणार 22/7 घेणार. पण ती काय असेल 7च्या गुणाकारामध्ये नसेल, दुसरी काही असेल 10, 15 असं दुसरं असेल, तर त्यावेळेस आपण त्याची 3.1/2 कारण तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करायला सोपं जातं. ठीक आहे, तर बघा हे सर्व काय झाले याचे सूत्र झाले. तर आपण काय करूया याच्यावरचे थोडे क्वेश्चन्स पाहूया, म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल की म्हणजे एक्झाममध्ये कसे क्वेश्चन्स विचारले जातात. आणि ह्याचा हवा असेल तर तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मी बोर्डवर तुम्हाला काही क्वेश्चन्स राईट डाऊन केलेत, आपण 1 बाय 1 काय करूया डिस्कस करूया. तर बघा फर्स्ट क्वेश्चन्स बघा इथे काय, वर्तुळाचा व्यास 16.8 सेमी आहे, तर वर्तुळाची त्रिज्या किती. तर आता व्यास आणि त्रिज्या दोघांमध्ये मी एक तुम्हाला सूत्र सांगितलं होतं, ज्याला ते सूत्र पाठ आहे त्याच्यासाठी ते विथिन अ सेकंदमध्ये तुम्ही त्याचा आन्सर काढू शकतात. तर काय होतं बघा, व्यास बरोबर काय होतं 2 गुणिले त्रिज्या. आता मला त्रिज्या काढायची, तर काय त्रिज्या बरोबर 1/2 गुणिले व्यास आहे, कारण हा गुणाकारामधला इकडे कशामध्ये गेला भागाकारामध्ये गेला. तर काय येणार 1/2 गुणिले 16.8, तर हे किती येणार 42/16
आणि दशांशला दशांश आणि एक येणार 4, 8.4 सेमी. त्रिज्याबरोबर किती आली? 8.4 सेमी. तर हे काय झालं? तुमचं उत्तर झालं. खूप सोपं आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, फॉर्म्युले पाठ करायचे. पण फॉर्म्युले कसे पाठ करायचे? तुम्ही असं रोज घोकमपट्टी करणार का? नाही. काय करायचं? रोज सकाळी उठायचं आणि एक वेळेस काय करायचं? आपण सर्व फॉर्म्युले लिहून काढायचे. पुन्हा दुसऱ्या दिवशी सेम प्रोसिजर असं करत गेलात तर तुम्ही हे फॉर्म्युले कधीच विसरणार नाहीत. आता दुसरा बघा, वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर मी तुम्हाला सूत्र सांगितलं होतं. फळ बरोबर काय? पाय गुणिले आरचा वर्ग म्हणजे त्रिज्याचा वर्ग. आता तुम्हाला कळालंच असेल आपण दशांश अपूर्णांक पुन्हा काय वर्ग वर्गमूळ हे का शिकलं? कारण त्यावर डायरेक्टली क्वेश्चन जरी नाही आला तर बाळांनो ते पूर्ण मॅथ्समध्ये त्याचा यूज होणार आहे आपल्याला गणितामध्ये. तर त्यासाठी त्या गोष्टी शिकणं खूप गरजेचं आहे. तर आता बघा तुम्हाला काय दिलं? वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी दिली. आता खूप जणांना मी सांगितलं तुम्हाला ही व्हॅल्यू बाय हार्ट करायची, लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. तर आता हे माहीत आहे का इथे दिलं आहे का नाही? मग हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की पाय म्हणजे किती आहे? 22/7 गुणिले त्रिज्या किती आहे? 7 गुणिले 7. आता बघा मी इथे 22/7 का घेतलं? ही जी त्रिज्या आहे ही 7 आहे किंवा 7च्या बघा ना 7 × 7 भाग जाऊ शकतो. मग काय 22 गुणिले 7 करायचं. जर इथे 7च्या व्यतिरिक्त दुसरं काय असतं? 8 असतं, 10 असतं, तर मी पायची व्हॅल्यूज किती घेतली असते? मग आता 8ला किंवा 10ला 7नं भागाकार जातो का? नाही जात. मग मी तिथे काय घेतलं असतं? 3.14 आहे 3.14 घेतलं असतं. तर आता बघा 22 गुणिले 7 तर काय 7 दोन्ही 14ला 4 हातचाला 1 7 दोन्ही 14 आणि 1 15 154 चौरस सेमी. एकक लिहायला विसरायचं नाही. आता इथं सेमी होतं तर माझं काय ना चौरस सेमी येणार. ठीक आहे. तर आता बघा तुम्ही एक्झाममध्ये जर तुम्हाला क्वेश्चन्स आला तर तुम्हाला हे महत्त्वाचं आहे का? तुम्ही फॉर्म्युला लिहा पुन्हा आन्सर लिहा काय हे लिहिणं गरजेचं आहे का? नाही. आता एक्झाममध्ये जर हा क्वेश्चन आला मी काय करणार? डायरेक्ट ह्या संख्येला आता व्यास दिला आहे त्रिज्या काढायची, डायरेक्ट 2 भागाकार करणार. जे आन्सर आलं त्या ऑप्शनपैकी एक पर्यायापैकी एक टिक करणार. तर हे पूर्ण लिहायची गरज आहे का? कारण तुम्हाला टाईम हा खूप महत्त्वाचा आहे. टाईम पुरला पाहिजे. त्यासाठी पहिले फॉर्म्युला लिहिणार पुन्हा व्हॅल्यू पुट हे करायचं नाही. आता तुम्हाला माहीतच आहे त्रिज्या बरोबर 1/2 गुणिले व्यास आहे. तर हे त्रिज्या बरोबर हे लिहिणार का? नाही. डायरेक्टली काय करणार? ह्या दिलेल्या संख्येला 2 भागाकार करणार आणि त्या पर्यायामध्ये शोधणार कोणता आहे टिक लगेच 1 मिनिटात. आता हे माहिती आहे हे लिहिणार का पूर्ण एवढं? नाही. काय पाय पण नाही लिहिणार, पाय आरकोर बी नाही. त्रिज्या दिली 22/7 गुणिले 7 7 7 7 कॅन्सल 24 गुणिले 7 154 फटकन. एका मिनिटामध्ये सेकंदामध्ये तुमचे हाफ मिनिटामध्ये हे क्वेश्चन सॉल्व झाला पाहिजे एक एक. आता बघा समभुज चौकोनाचे एक कर्ण 6 सेमी आहे तर व दुसरा कर्ण 10 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ काढा. तर आता समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर फॉर्म्युला आहे काय आपला? काय 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. तर चला समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले इथं खाली लिहितो मी गुणिले कर्णाचा गुणाकार. 1/2 गुणिले किती आहे? 16 गुणिले 10 तर हे किती झालं? 8 झालं. 8 गुणिले 10 80 झालं. ठीक आहे. काय चौरस सेमी. आता इथं जर तुम्हाला 16 मीटर 10 मीटर दिला असेल तर काय लिहिलं असतं मी? चौरस मीटर लिहिलं असतं. ठीक आहे. तर काय समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती झालं? 80 चौरस सेमी झालं. ठीक आहे. तर हे पण खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर असं कर्ण दिलं असेल तर मी डायरेक्ट काय करणार? दोघांचा गुणाकार करणार आणि त्याला 1 2 काय करणार? भागाकार करणार. जे आन्सर आलं ते तुमचं आन्सर आहे. आता बघा समलंब चौकोनाच्या समांतर बाजू. आता बघा समलंब चौकोन
च्या समांतर बाजू 28 सेमी व 14 सेमी आहेत, तर लंबांतर किती आहे 8 सेमी असल्यास त्यांचे क्षेत्रफळ काढा. तर समलंब चौकोनाचे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला सांगितला मी तुम्हाला. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर जे फॉर्म्युला सांगितला 1/2 इकडेच लिहितो 1/2 गुणिले काय समांतर बाजूची बेरीज. काय समांतर बाजूची बेरीज गुणिले लंबांतर. तर आता बघा 1/2 गुणिले लंबांतर बाजूंची बेरीज लंबांतर नाही समांतर बाजूची बेरीज. समांतर बाजू किती दिल्या आता 28 आणि अधिक 14 दिल्यात, मी त्याला कंसात टाकलं आणि गुणिले किती आलं 8 आलं. बघा ह्या दोघांचा अधिक करा आणि बघा आता हे सर्वांसोबत हे 2 काय आहे भागाकारामध्ये आहे, तर आपण बेके बे बेचूक 8, तर इथं 4 त्याला भाग देऊ शकतो. बेनं दिला तर इथं किती आलं 4 आलं. तर ह्या दोघांची बेरीज करा. 14 आणि 4 किती झाले 8 आणि 4 किती झाले 12, 12 2 हातचाला 1, हे किती झाले 2 आणि 1 3 आणि 1 4 42 गुणिले 4, तर किती झालं 4 2 8 4 चौक 16 आहे चौरस. आता बघा काय दिलं सेमी दिलं, तर काय झालं चौरस सेमी. बघा तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी तुम्हाला आता हे सर्व सेमीमध्ये देणार आणि क्वेश्चनमध्ये एखादा ऑप्शन असणार 168 चौरस सेमी किंवा 168 चौरस मीटर. तर मुलं काय करतात ते मीटर आणि सेमीकडे लक्षच देत नाही डायरेक्ट. तर कोणतं मग तुम्ही जर सेमीच्या ऐवजी जर मीटरचं जर आन्सर ऑप्शन टिक केला तर तुमचं ते रॉंग आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्यावर क्वेश्चन्स विचारू शकतात. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर आज आपण इथे थांबतोय. ठीक आहे. तर तुम्हाला ह्यामध्ये काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळू शकता आणि माझा व्हॉट्सअप नंबर तर तुमच्याकडे आहे, त्यावर व्हॉट्सअप पण करू शकता. ठीक आहे. आणि आजचा व्हिडिओ जर हा कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.